नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर अगदी गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सेकंड राउंडचा सांगितलेला आहे. आणि मी आजच्या माझ्या ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजबद्दल सेकंड राउंडमध्ये किती एक्सपेक्टेड कट ऑफ प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार किती जाऊ शकतात, अगदी मी तुम्हाला मार्क अगदी स्क्रीनवरती दाखवणार आहे आणि एक्सपेक्टेड सांगणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या ह्याच्याने तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज यावर्षी 2024ला मिळेल का नाही. तर अगदी जे काही आपले महाराष्ट्रामध्ये जे अंदाजे सेकंड राउंडला आम्ही कट ऑफ काढलेला आहे, अगदी 3 ते 4 मार्क आम्ही कमी मार्क मायनस घेऊन तुम्ही चालाल, म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ते सेकंड राउंडला आपली काय परिस्थिती असेल, ह्या मार्कावरून एक आपल्याला एक अंदाज बांधता येईल. तर आम्ही हा पूर्ण अगदी डाटा अनालिसिस करून काढलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी पूर्णपणे हे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस 2024 सेकंड राउंड एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. कॅटेगरी तुम्ही पाहू शकता इथे. फर्स्ट राउंड काढलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ सेकंड राउंडचा काढलेला आहे. ओपन कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंटमध्ये 604 मार्काला विद्यार्थ्यांना सीट्स अलॉट झाली होती आणि त्याच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला सेकंड राउंडला 598 या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलॉट होऊ शकते. आणि एससीबीसी आपण इथे पाहू शकतो, या वर्षीपासून ही नवीन कॅटेगरी आलेली आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला 600 मार्कला विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडला सीट अलॉट झाली होती. तीच सेकंड राऊंडला एससीबीसीच्या विद्यार्थ्याला 595च्या मार्कांवरती पण विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. आणि ओबीसी कॅटेगरीचं पाहू शकतो आपण, 602 मार्काला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती सेमी गव्हर्नमेंटला आणि ते सेकंड राऊंडला 597 मार्कला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. आणि नेक्स्ट आपण कॅटेगरी ते पाहू शकता, एससी कॅटेगरी. तर इथे मी एससी कॅटेगरीचा पण कट ऑफ काढलेला आहे. फर्स्ट राऊंडचा 538 सगळ्यांनाच माहित आहे. तर सेकंड राऊंडचा कट ऑफ इथे 534 पर्यंत जाण्याची शक्यता आहे सेमी गव्हर्नमेंटला. आणि एसटी कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता 402 हा कट ऑफला विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेला आहे फर्स्ट राऊंडला. एसटी कॅटेगरीला सेकंड राऊंडला 398 पर्यंत पण विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे चान्सेस राहणार आहेत मॅक्झिमम सेकंड राऊंडला एसटी कॅटेगरीचं. आणि बीजे कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता 589ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे. तर सेकंड राऊंडला 585 पर्यंत विद्यार्थ्याला सीट मिळण्याची शक्यता आहे. NT1चा जर विचार केला तर 563 या मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे. आणि NT1लाच सेमी गव्हर्नमेंटमध्ये सेकंड राऊंडला 560 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. NT2चा विचार आपण केला तर फर्स्ट राऊंडला 602लाच विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे आणि NT2ला सेकंड राऊंडला 597ला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. आणि मी नेक्स्ट इथं काढलेला आहे NT3. NT3चं 602 या मार्काला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला आपण एक्सपेक्टेड आम्ही काढलेलं आहे 598 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार सेमी गव्हर्नमेंट म्हणजे आपण त्याला प्रायव्हेट पण म्हणू शकतो, सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी फर्स्ट राऊंडमध्ये जे आहेत कट ऑफ गेलेला आहे किंवा एसएमएल जो आहे, तर तुम्ही आपला टॅली करून बघा प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार ह्या मार्कनुसार सेकंड राऊंडला किती जाऊ शकतो. अगदी तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये जे मार्क आहेत त्याचे 4 ते 5 मार्क तुम्ही मायनस घेऊन चला, म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत तुम्हाला मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांना आपापले मार्क किंवा एसएमएल नुसार एक अंदाज येऊ शकतो की आपल्याला सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही. आणि ज्या मुलांचं अगदी व्हेरिएशन एक जस्ट 3 to 4 मार्क पर्यंत असेल त्या विद्यार्थ्यांना मॅक्झिमम चान्सेस आहेत, 99% चान्सेस आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मार्क कमी येत असतील, मार्क पण आणि एसएमएस मध्ये पण खूप जर डिस्टन्स असेल आणि त्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल, तर तमाम मी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही सांगू इच्छिते, अगदी तुम्हाला जर एमबीबीएस घ्यायचं असेल तर कमी बजेटमध्ये तामिळनाडूमध्ये सध्या डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन चालू आहेत. आणि उद्यापासून म्हणजे उद्या 6 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू झालेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांनी एमसीसी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये डीम्डचं, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आजपासून 5 तारखेपासून रजिस्ट्रेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती अगदी 10 तारखेपर्यंत. आणि चॉईस फिलिंगची सुद्धा फॅसिलिटी 10 तारखेपर्यंत राहणार आहे. तर तुम्हाला असं एक लक्षात येईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट पण कॉलेज मिळेल का नाही आपल्या मार्क किंवा एसएमएल नुसार. आणि तुम्हाला एमबीबीएसच करायचं असेल, तुमचं थोडंफार बजेट असेल आणि तुम्हाला एमबीबीएस करायची इच्छा असेल, तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स तामिळनाडू
राज्यामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये अगदी 250 टू 300 मार्क असणाऱ्या सुद्धा विद्यार्थ्यांना तिथे आम्ही ॲडमिशन घेऊन देत आहे. अगदी फर्स्ट राउंडमध्ये खूप साऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचे आम्ही ॲडमिशन्स तमिळनाडू राज्यामध्ये डीम्डमध्ये मी स्वतः येऊन करून दिलेले आहेत. त्यामुळे अगदी सेकंड राउंडला सुद्धा अगदी कमी मार्क, अगदी 250-300 मार्कच्या सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा सेकंड राउंडला कमी बजेटमध्ये ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत. सध्या बुकिंग चालू झालेली आहे. तर तमाम मी आपल्या महाराष्ट्रीयन स्टुडंटला आणि पॅरेंट्सला सुद्धा सांगू इच्छिते, की तुम्हाला करायचं असेल आणि जे खरंच जुनून पॅरेंट्स असतील किंवा स्टुडंट असतील, त्यांनीच मला कॉन्टॅक्ट करा. जस्ट माहिती घेण्यासाठी कॉन्टॅक्ट प्लीज करू नका. कारण खूप सारे कॉल्स येत राहतात आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांचं मुलांचं वर्ष वाया घालवायचं नाही आणि किंवा गॅप पण घ्यायचा नसेल आणि त्यांना एम-बी-बी-एसच करायचं असेल, अशा खरोखर विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं एम-बी-बी-एस होण्याचं, डॉक्टर्स होण्याचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच आहे निमित्तांतर. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.